मित्रांनो, आजच्या कथेत तुमचं मनापासून स्वागत आहे. पण कथा सुरू करण्याआधी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव कोमल आहे. मी, माझे बाबा, माझा मोठा भाऊ समीर आणि माझी आई यांच्यासोबत राहत होते. आम्ही चौघही एकत्र खूप आनंदाने राहत होतो. आमच्या घरात पैशाची काहीच कमी नव्हती. पण तरीही माझ्या आई बाबांनी आम्हाला कधीही पैशाचा गर्व करायला शिकवलं नव्हतं. बाबा नेहमी म्हणायचे की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्यापेक्षा लहान असलेल्या लोकांचा आदर करणं कधीही सोडू नये. आणि कदाचित याच कारणामुळे मी आणि दादा दोघंही सुखात राहून सुद्धा नेहमी साधेपणाने वागत होतो. माझ्या बाबांचा स्वतःचा मोठा व्यवसाय होता आणि दादाही त्यांच्या सोबतच काम करत होता. त्यांच्या कंपनीचं नाव शहरातल्या मोठ्या व्यावसायिकांमध्ये घेतलं जायचं. त्यांचा व्यवसाय कोल्ड चेन आणि फूड लॉजिस्टिक्सशी संबंधित होता. म्हणजे वेगवेगळ्या शहरांमधून खाण्यापिण्याच्या वस्तू आणि लवकर खराब होणारा माल त्यांच्या कंपनीच्या ठराविक तापमान ठेवणाऱ्या वाहनांमधून आणि साठवणुकीच्या जागेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवला जायचा. त्यांच्या कंपनीचं शहराबाहेर खूप मोठं गोदाम होतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचा माल सुरक्षितपणे ठेवला जायचा आणि गरजेनुसार तो वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवला जायचा. कंपनीत खूप कर्मचारी काम करत होते. कोणाचं काम गाडी चालवणं होतं, तर कोणी गोदामात आलेल्या मालाची नोंद करत होतं, कोणी हिशोब पाहत होतं, तर कोणी ग्राहकांशी बोलत होतं. काही लोक माल पोहोचवण्याची संपूर्ण व्यवस्था पाहत होते आणि ऑफिसमध्येही अनेक लोक वेगवेगळी कामं करत होते. बाबा प्रत्येक गोष्टीवर स्वतः लक्ष ठेवायचे. ते सकाळी लवकर ऑफिसला जायचे आणि अनेकदा रात्री उशिरा घरी परतायचे. पण काम कितीही असलं तरी घरी आल्यावर ते आम्हा सगळ्यांसोबत जेवण नक्की करायचे. त्यांच्यासाठी कुटुंब सगळ्यात महत्त्वाचं होतं. बाबा नेहमी म्हणायचे की व्यवसाय कितीही मोठा झाला तरी जर घरच्यांसाठी वेळच उरला नाही तर त्या यशाचा काहीच उपयोग नाही. दादानेही कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबांसोबत व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्याला कंपनीबद्दल फारशी माहिती नव्हती, पण बाबांनी त्याला हळूहळू प्रत्येक काम समजावून सांगितलं. ते कधी त्याला गोदामात घेऊन जायचे, कधी ऑफिसमध्ये बसवून कर्मचाऱ्यांशी ओळख करून द्यायचे आणि कधी मोठ्या ग्राहकांसोबत होणाऱ्या बैठकीतही त्याला सोबत घेऊन जायचे. दादाही काम शिकण्यात खूप मन लावायचा आणि काही वर्षातच तो बाबांचा सगळ्यात विश्वासू माणूस बनला होता. बाबांचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि अनेक महत्त्वाची कामं ते त्याच्यावर सोपवायचे. घरातही आमच्या दोघांची खूप चांगली गट्टी होती. मी जेव्हा अभ्यास करून थकून जायचे तेव्हा दादा माझ्या खोलीत येऊन म्हणायचा, चल थोडा वेळ ब्रेक घे. आणि मी त्याला म्हणायचे, आधी मला हा धडा पूर्ण करू दे, मग बोलते. तेव्हा तो हसून म्हणायचा, तू अभ्यासात इतकी हरवून जातेस की एक दिवस पुस्तकं घेऊनच ऑफिसमध्ये पोहोचशील. आई आमच्या दोघांचं बोलणं ऐकून हसत राहायची आणि बाबा देखील आम्हाला पाहून खुश व्हायचे. आमचं घर खूप मोठं होतं, पण घरातलं वातावरण नेहमी शांत आणि सुखाचं होतं. सकाळी आईच्या आवाजाने माझी झोप उघडायची. मग मी पटकन तयार होऊन अभ्यासाला बसायचे, कारण माझं लहानपणापासूनच एक स्वप्न होतं. मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. मला सुरुवातीपासूनच कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप रस होता. बाकी मुलं खेळत असताना मी अनेकदा कॉम्प्युटर समोर बसून नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचे. कॉम्प्युटरच्या आत गोष्टी कशा काम करतात हे मला जाणून घ्यायला खूप आवडायचं. कोडची एखादी छोटीशी ओळ लिहिल्यानंतर स्क्रीनवर काहीतरी बदललेलं पाहायला मला खूप छान वाटायचं. हळूहळू माझा हा छंद इतका वाढला की मी ठरवलं होतं की पुढे जाऊन मी सॉफ्टवेअर इंजिनियरच होणार. मी अभ्यासातही चांगली होते आणि एखादी गोष्ट मला समजली नाही तर ती मी सोडून देत नव्हते. मी ती पुन्हा पुन्हा वाचायचे, व्हिडिओ पाहायचे, नोट्स बनवायचे आणि जोपर्यंत ती गोष्ट पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे. आई अनेकदा म्हणायची, बाळा थोडा आरामही करत जा. पण मी म्हणायचे, आई आधी हा विषय पूर्ण करते, मग आराम करेन. माझ्या मेहनतीकडे पाहून माझे आई बाबा खूप खुश व्हायचे. बाबांना माझ्यावर नेहमी विश्वास होता. ते म्हणायचे, कोमल तू जे स्वप्न पाहतेस ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करत राहा.
एक दिवस नक्की यशस्वी होशील. त्यांचं हे बोलणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मला वाटायचं की एक दिवस माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहिले तर बाबांना माझा अभिमान वाटावा. माझ्या पहिल्या कमाईतून त्यांच्यासाठी असं काहीतरी घ्यावं जे पाहून त्यांना वाटावं की त्यांची मुलगी खरंच मोठी झाली आहे. मी रोज माझं वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे चालायचे. सकाळी कॉलेजचा अभ्यास, मग घरी आल्यावर थोडा आराम आणि त्यानंतर अनेक तास कॉम्प्युटर आणि माझ्या प्रोजेक्टवर काम करायचे. कधी कधी रात्री खूप उशीर व्हायचा, पण माझं काम मध्ये सोडावं असं मला वाटत नसे. माझ्या वर्गातही सगळ्यांना माहिती होतं की मला टेक्नॉलॉजीमध्ये खूप रस आहे. जेव्हा एखादा कठीण प्रश्न यायचा तेव्हा अनेकदा माझे मित्र माझ्याकडे मदत मागायला यायचे. मला त्यांना मदत करायला आवडायचं, कारण त्यामुळे माझा स्वतःचा विषयही आणखीन पक्का व्हायचा. माझे गुणही नेहमी चांगले यायचे आणि शिक्षकही माझ्या मेहनतीचं कौतुक करायचे. घरात माझ्या अभ्यासाबद्दल कोणतीही अडवणूक नव्हती. आई नेहमी म्हणायची, बाळा, जितका अभ्यास करायचा आहे तितका कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. बाबाही माझ्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आणून द्यायचे आणि कधीही असं म्हणायचे नाहीत की एवढे पैसे का खर्च करतेस. उलट ते म्हणायचे, शिक्षणावर खर्च केलेला पैसा कधीही वाया जात नाही. दादाही मला चिडवत राहायचा आणि म्हणायचा, जेव्हा तू मोठी सॉफ्टवेअर इंजिनियर होशील तेव्हा मला तुझ्या कंपनीत नोकरी दे. मी म्हणायचे, आधी तू तुझी कंपनी सांभाळ, माझ्या कंपनीत तुझी गरज पडणार नाही. आणि आम्ही दोघंही हसायला लागायचो. त्या दिवसात माझं आयुष्य खूप छान चाललं होतं. मला वाटायचं की माझ्याकडे जगातली सगळी सुखं आहेत. माझे आई बाबा माझ्यासोबत होते, माझा भाऊ माझा मित्र होता, माझा अभ्यास चांगला चालला होता आणि माझ्या भविष्याबद्दल मला कसलीच भीती नव्हती. पण कदाचित आयुष्यात होणारे बदल आधीच कोणाला दिसत नसतात. आमच्या घरात वरून सगळं अगदी नेहमीसारखं होतं, पण काही दिवसापासून मला बाबांच्या वागण्यात एक छोटासा बदल जाणवू लागला होता. ते आधीसारखे घरात मोकळेपणाने बोलत नव्हते. ऑफिसमधून परतल्यानंतरही अनेकदा शांत बसायचे आणि त्यांचा फोन वाजला की कधी कधी खोलीबाहेर जाऊन बोलायचे. सुरुवातीला मला वाटायचं की व्यवसायाचं काही काम असेल म्हणून मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण एक दिवस मी पाहिलं की बाबा रात्री खूप उशिरापर्यंत ऑफिसचे काही कागद पाहत बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. मी त्यांना विचारलंही, बाबा, सगळं ठीक आहे ना? तर त्यांनी लगेच हसून सांगितलं, हो बाळा, सगळं ठीक आहे. फक्त व्यवसायाचं थोडं काम आहे. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे आणि माझी चिंता करू नकोस. मी त्यांचं बोलणं मान्य केलं, पण त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनात एक छोटासा प्रश्न आला की शेवटी असं कोणतं काम आहे ज्यामुळे बाबा एवढे त्रासलेले आहेत. मी जास्त काही विचार करण्याआधीच त्यांनी सगळे कागद आवरून ठेवले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, तू फक्त तुझ्या स्वप्नांवर लक्ष दे कोमल. असं मला वाटतं की तू स्वतःच्या पायावर उभी राहावी आणि आयुष्यात कोणासमोरही हात पसरायची वेळ तुझ्यावर येऊ नये. त्यांचं बोलणं ऐकून मी हसले. मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्या वडिलांच्या मोठ्या आणि यशस्वी दिसणाऱ्या व्यवसायामागे काही अशा गोष्टीही लपलेल्या आहेत ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. आणि पुढच्या काही दिवसात याच गोष्टी माझ्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलणार होत्या. मी नेहमीप्रमाणे रोज सकाळी कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होते. माझं आयुष्य रोजच्या पद्धतीने चाललं होतं. सकाळी उठून पटकन तयार होणं, मग आईसोबत नाश्ता करणं आणि त्यानंतर कॉलेजला निघणं. माझ्यासाठी हे सगळं इतकं रोजचं झालं होतं की एका छोट्याशा गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात एक नवीन माणूस येणार आहे याची मला कल्पनाही नव्हती. त्या दिवशीही मी माझी बॅग घेऊन खाली आले तर घराबाहेर आमची गाडी उभी होती, पण आमचे जुने ड्रायव्हर काका तिथे नव्हते. मी इकडे तिकडे पाहिलं आणि मग बाबांना विचारलं, बाबा, आज काका कुठे आहेत? मला कॉलेजला जायचं आहे, मी कशी जाणार? बाबा माझ्याकडे पाहून म्हणाले, बाळा, काळजी करू नकोस. आज काकांची तब्येत ठीक नाही म्हणून ते सुट्टीवर आहेत, पण तुला कॉलेजला जायला काही अडचण होणार नाही. मी विचारलं, मग मला कोण सोडणार? बाबा म्हणाले, एक नवीन मुलगा येणार आहे, त्याचं नाव आर्यन आहे. काकांच्या दूरच्या नात्यातल्या एका माणसाने त्याला पाठवलं आहे आणि त्याने सांगितलं आहे की तो गाडी खूप चांगली चालवतो, त्यामुळे काही दिवस तो तुला कॉलेजला सोडेल आणि कॉलेजमधून घेऊनही येईल.
मी म्हणाले, ठीक आहे बाबा, पण मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण आमच्या घरात ड्रायव्हरचं काम नेहमी काकाच करायचे आणि मी त्यांना लहानपणापासून ओळखत होते. त्यामुळे एखाद्या नवीन माणसासोबत जाणं मला थोडं विचित्र वाटत होतं. बाबा म्हणाले, बाळा, घाबरण्याचं काही कारण नाही. काकांनीच त्याला पाठवलं आहे आणि तो विश्वासू मुलगा आहे. तू आरामात कॉलेजला जा. तेवढ्यात आम्ही दोघं बोलत असतानाच घराच्या गेटवर अचानक टकटक झाली. नोकराने जाऊन गेट उघडलं तर समोर एक मुलगा उभा होता. त्याच्या हातात एक छोटी बॅग होती आणि तो खूप शांतपणे उभा होता. नोकराने त्याला विचारलं, कोणाला भेटायचं आहे? त्याने सांगितलं, मला साहेबांना भेटायचं आहे. माझं नाव आर्यन आहे. मला काकांनी पाठवलं आहे. नोकराने बाबांकडे जाऊन सांगितलं की आर्यन नावाचा एक मुलगा आला आहे आणि तो काकांचं नाव घेत आहे. बाबांनी त्याचं नाव ऐकताच त्यांना समजलं की हाच तो मुलगा आहे ज्याच्याबद्दल ते मला आत्ताच सांगत होते. त्यांनी त्याला आत बोलावलं. आर्यन आत आला आणि बाबांना नमस्कार करून म्हणाला, सर, माझं नाव आर्यन आहे. काकांनी मला पाठवलं आहे. त्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत ठीक नाही, म्हणून काही दिवस मी तुमच्या मुलीला कॉलेजला घेऊन जाईन आणि परत घेऊन येईन. बाबांनी त्याच्याशी काही वेळ बोलून त्याच्या घरच्यांबद्दल विचारलं आणि गाडी चालवण्याबद्दलही काही प्रश्न विचारले. आर्यने खूप शांतपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. बाबा त्याला म्हणाले, बघ, माझी मुलगी रोज कॉलेजला जाते. तिच्या सुरक्षेची जबाबदारी तुझी असेल. वेळेवर तिला कॉलेजला घेऊन जायचं आणि वेळेवर परत घेऊन यायचं. रस्त्यात कोणत्याही प्रकारची अडचण होता कामा नये. आर्यनने लगेच सांगितलं, हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी पूर्ण जबाबदारीने काम करेन. बाबांनी मग मला सांगितलं, कोमल, चल आता, उशीर होतोय, कॉलेजला निघ. मीही माझी बॅग घेऊन बाहेर आले आणि पहिल्यांदा आर्यनला नीट पाहिलं. तो दिसायला चांगला होता. त्याचं वयही माझ्या आसपासच वाटत होतं. त्याचे केस थोडे विस्कटलेले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता आणि बोलण्याची पद्धतही खूप शांत होती. त्याने गाडीचा दरवाजा उघडून म्हटलं, मॅडम, चला, उशीर होईल. मी हलकंसं हसून म्हणाले, हो चला, आणि गाडीत बसले. त्या दिवशी रस्ताभर आमच्यात जास्त बोलणं झालं नाही. मी शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होते आणि तो पूर्ण काळजीपूर्वक गाडी चालवत होता. कॉलेजला पोहोचल्यानंतर त्याने सांगितलं, मी संध्याकाळी तुम्हाला घ्यायला येईन. मी म्हणाले, ठीक आहे, आणि माझी बॅग घेऊन आत गेले. त्या दिवशी मला अजिबात माहिती नव्हतं की हा मुलगा पुढे माझ्या आयुष्यात इतका खास होणार आहे. कॉलेजमधून परत आले तेव्हा गेटजवळ तीच गाडी उभी होती आणि आर्यन माझी वाट पाहत होता. मला पाहताच त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि मी आत बसले. मी त्याला विचारलं, तुला माझं कॉलेज कसं वाटलं? तो म्हणाला, चांगलं आहे, पण मी आत गेलोच नाही तर मला कसं कळणार? त्याचं बोलणं ऐकून मला हसू आलं आणि मी म्हणाले, बरोबर आहे. मग हळूहळू रस्त्यात आमच्या छोट्या छोट्या गप्पा सुरू झाल्या. तो जास्त बोलत नसे, पण मी काही विचारलं की शांतपणे उत्तर द्यायचा. दुसऱ्या दिवशीही तोच मला कॉलेजला सोडायला आला आणि पुन्हा घ्यायलाही आला. आता हा रोजचा भाग बनला होता. मी सकाळी गाडीत बसायचे, तो मला कॉलेजला सोडायचा आणि संध्याकाळी वेळेआधी कॉलेजच्या बाहेर येऊन माझी वाट पाहायचा. काही दिवसातच मला त्याची सवय झाली होती. मला माहिती होतं की तो फक्त माझ्या घरात ड्रायव्हरच्या कामासाठी आला आहे, त्यामुळे मीही त्याच्याबद्दल जास्त काही विचार करत नव्हते. पण त्याच्यासोबत प्रवास करताना मला छान वाटायचं. तो कधीही गाडी वेगाने चालवत नसे आणि मी म्हटलं की आज लवकर पोहोचायचं आहे, तरी तो म्हणायचा, लवकर पोहोचू, पण सुरक्षितपणे. हळूहळू मला त्याच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी कळू लागल्या. त्याने सांगितलं की त्याचे बाबा आता जास्त काम करू शकत नाहीत आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्याचाही हातभार असतो, म्हणून तो नोकरी शोधत होता. काकांनी बाबांबद्दल सांगितलं आणि म्हणून त्याने इथे काम सुरू केलं होतं. मी त्याचं बोलणं ऐकायचे आणि मनात विचार करायचे की हा मुलगा जितका शांत दिसतो तितका जबाबदारही आहे. पण एक गोष्ट मला समजत नव्हती की दादा त्याच्याशी कधी नीट का बोलत नाही. जेव्हा जेव्हा आर्यन घराबाहेर असायचा आणि दादा तिथून जायचा तेव्हा तो त्याच्याकडे फक्त एक नजर टाकून पुढे जायचा. कधी कधी तर दादा त्याला थेट स्वतःसोबत ऑफिसमध्ये घेऊन जायचा. एक दिवस मी आर्यनला विचारलं, दादा तुला ऑफिसमध्ये का बोलवतो? तो म्हणाला, मला माहिती नाही मॅडम, कदाचित काही काम असेल. मी म्हणाले,
पण तुझं काम तर मला कॉलेजला घेऊन जाणं आणि आणणं आहे ना? तो हसून म्हणाला, हो पण साहेब काही काम सांगतील तर करावं लागतं. मी जास्त प्रश्न विचारले नाहीत, पण मला ते थोडं विचित्र वाटलं. कारण अनेकदा संध्याकाळी दादा स्वतः त्याला फोन करून बोलवायचा आणि आर्यनला माझ्या कॉलेजमधून परत आल्यानंतर थेट ऑफिसला जावं लागायचं. कधी दादा त्याला ऑफिसच्या गाडीची देखभाल करायला सांगायचा, तर कधी एखाद्या ठिकाणी माल पोचवायला पाठवायचा. मी जेव्हा हे पाहायचे तेव्हा मला वाटायचं की कदाचित दादा त्याची परीक्षा घेत असेल, कारण बाबांनीही त्याला नुकतंच कामावर ठेवलं होतं. पण एक दिवस आर्यन ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. मी त्याला विचारलं, काय झालं? तो म्हणाला, काही नाही मॅडम, फक्त थोडा थकलो आहे. मी म्हणाले, दादाने खूप काम करून घेतलं असेल तर तू त्याला सांगू शकतो. त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं, नाही मॅडम, काही नाही. मी नवीन आहे, त्यामुळे सगळ्यांचा विश्वास जिंकायचा आहे. त्याचं बोलणं ऐकून मला चांगलं वाटलं, कारण त्याने दादाबद्दल कोणतीही तक्रार केली नव्हती. पण त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की गोष्ट फक्त थकव्याची नाही. तरी त्यावेळी मी जास्त काही विचारलं नाही, कारण मला वाटलं की कदाचित ऑफिसच्या कामामुळे असं होत असेल. दिवस जात गेले आणि आर्यनचं माझ्यासोबत येणं जाणं रोजचा भाग बनलं. आता आम्ही रस्त्यात अभ्यासाच्या गोष्टी करायचो, कधी कॉलेजच्या गप्पा व्हायच्या आणि कधी तो मला विचारायचा की पुढे काय करायचं आहे. मी त्याला सांगितलं की मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे. तो म्हणाला, ही खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही नक्की बनाल. मी विचारलं, तुम्हाला एवढा विश्वास कसा? तो म्हणाला, कारण जो माणूस आपल्या स्वप्नासाठी रोज मेहनत करतो तो हारत नाही. त्याचं बोलणं ऐकून मी हसले आणि त्या दिवशी पहिल्यांदा मला वाटलं की आर्यन फक्त एक ड्रायव्हर नाही, तर त्याची विचार करण्याची पद्धतही खूप चांगली आहे. हळूहळू आमच्या गप्पा वाढू लागल्या होत्या, पण आमच्यात अजूनही एक मर्यादा होती, जी मला माहिती होती आणि त्यालाही माहिती होती. आम्ही दोघं आपापली जागा जाणून होतो. तरी सकाळी गाडीत बसल्यावर मला छान वाटायचं, कारण दिवसाची सुरुवात एका शांत स्वभावाच्या माणसासोबत व्हायची. पण ह्याच काळात एक गोष्ट मला सतत त्रास देत होती, आणि ती म्हणजे दादाचं आर्यन सोबतचं विचित्र वागणं. मी जेव्हा जेव्हा दादाला विचारायचे की तू आर्यनला एवढ्या वेळा ऑफिसमध्ये का बोलवतो, तेव्हा तो नेहमी विषय बदलायचा आणि म्हणायचा, काम आहे म्हणून बोलवतो, तू या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. मीही त्यावेळी विषय सोडून द्यायचे, पण माझ्या मनातले प्रश्न वाढत होते. कारण एका बाजूला बाबा आर्यनवर विश्वास ठेवत होते, तर दुसऱ्या बाजूला दादा त्याला वारंवार स्वतःसोबत ऑफिसमध्ये घेऊन जात होता आणि अनेकदा रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडून काम करून घेत होता. मला समजत नव्हतं की शेवटी दादाला त्याच्याकडे एवढं काम का होतं, आणि आर्यनही प्रत्येक वेळी काहीही न बोलता त्याचं म्हणणं मान्य करायचा. मला अजिबात कल्पना नव्हती की दादा आणि आर्यन यांच्यात सुरू असलेल्या या गोष्टी पुढे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुपित उघडं करणार होत्या. आणि ज्या व्यवसायाला मी माझ्या बाबांची मेहनत आणि यशाची निशाणी समजत होते, त्यामागेही असं काही लपलेलं होतं, ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. हळूहळू आर्यन आणि माझ्यात खूप चांगल्या गप्पा होऊ लागल्या. आधी आमचं बोलणं फक्त कॉलेज आणि येण्या जाण्यापुरतं होतं, पण आता आम्ही एकमेकांबद्दल छोट्या छोट्या गोष्टीही जाणून घेत होतो. ज्याची सगळ्यात चांगली गोष्ट मला ही वाटायची की तो माझं बोलणं लक्ष देऊन ऐकायचा आणि मला मध्येच थांबवायचा नाही. मी त्याला माझ्या अभ्यासाबद्दल, माझ्या स्वप्नांबद्दल सांगायचे आणि तो नेहमी माझं मनोबल वाढवायचा. अनेकदा कॉलेजमधून परत येताना मी त्याला दिवसभराच्या सगळ्या गोष्टी सांगत राहायचे आणि तो शांतपणे ऐकत राहायचा. मग एखाद्या गोष्टीवर आम्ही दोघं हसायचो. हळूहळू मला स्वतःला समजू लागलं होतं की मला तो फक्त आवडत नाही, तर मी मनापासून त्याच्यावर प्रेम करू लागले आहे. त्याच्यासोबत असताना मला एक वेगळाच आनंद मिळायचा, आणि एखाद्या दिवशी तो मला कॉलेजला सोडायला आला नाही तर मला पूर्ण दिवस विचित्र वाटायचं. मी अनेकदा स्वतःला विचारायचे की शेवटी मला त्याच्यासोबत एवढं छान का वाटतं, पण त्याचं उत्तर माझ्याकडे आधीपासूनच होतं. माझं त्याच्यावर प्रेम बसलं होतं. एक दिवस कॉलेजमधून परत येताना आम्ही दोघं रस्त्यात होतो आणि मी बराच वेळ मनात काहीतरी विचार करत होते. गाडी चालवत असताना आर्यनने मला विचारलं, काय झालं, आज तुम्ही खूप शांत आहात? मी म्हणाले, काही नाही, पण मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. तो म्हणाला, हो बोला.
मी काही वेळ धीर केला आणि मग त्याच्याकडे पाहून थेट म्हणाले, आर्यन, तू मला खूप आवडतोस. तू माझ्याशी लग्न करशील का? माझं बोलणं ऐकताच त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला आणि काही क्षण अगदी शांत राहिला. मग माझ्याकडे पाहून म्हणाला, मॅडम, तुम्ही काय बोलत आहात? हे योग्य नाही. मी म्हणाले, मला माहिती आहे की माझं बोलणं ऐकून तुला विचित्र वाटत असेल, पण मी खरं बोलते. मला तू खूप आवडतोस आणि मला खरंच तुझ्याशी लग्न करायचं आहे. तो म्हणाला, पण तुमचे बाबा हे ऐकून काय विचार करतील? तुम्ही त्यांच्या घरची मुलगी आहात आणि मी त्यांच्या घरात काम करतो. ते या नात्यासाठी कधीच तयार होणार नाहीत. मी म्हणाले, ते नंतरच बघू. आधी तू मला सांग, तुला मी आवडत नाही का? त्याने लगेच सांगितलं, तसं नाही. तुम्ही मला खूप आवडतात, पण मला ह्या नात्याची भीती वाटते. मी म्हणाले, मग तू मागे का हटतोयस? आपण दोघं एकमेकांना आवडतो आणि एकमेकांसोबत राहायचं आहे, तर बाकीच्या गोष्टी आपण मिळून सांभाळू. तो काहीच बोलला नाही. मग मी त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि म्हणाले, आर्यन, मी गंमत करत नाहीये. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, मलाही तुम्ही आवडतात, पण तुम्ही माझ्यासाठी एवढं काही मनात ठेवता याची मला कधी कल्पनाच नव्हती. मी म्हणाले, मग आता विचार करण्याची गरज नाही. फक्त मला तुझं उत्तर दे. काही वेळाने तो हसून म्हणाला, जर तुम्हाला खरंच माझ्यासोबत राहायचं असेल तर मीही तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. त्याचं बोलणं ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मला वाटलं जणू माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद मला मिळाला आहे. मी त्याला विचारलं, मग पक्क ना? तो म्हणाला, हो पक्क. आणि त्या क्षणी मी मनात ठरवलं की आता बाबांशी या नात्याबद्दल नक्की बोलायचं. माझा बाबांवर पूर्ण विश्वास होता, कारण ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. मला वाटत होतं की कदाचित सुरुवातीला त्यांना थोडा राग येईल, पण माझा आनंद पाहिल्यावर ते नक्की मान्य करतील. मला नेहमी वाटायचं की माझे बाबा माझ्या कोणत्याही आनंदाच्या आड येणार नाहीत. त्यामुळे मी काही दिवस थांबले आणि या काळात मी आणि आर्यन आधीपेक्षाही जास्त जवळ आलो. आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याबद्दल बोलायचो. मी त्याला सांगायचे की लग्नानंतर मी माझं शिक्षण पूर्ण करणार आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याचं माझं स्वप्न सोडणार नाही. तो म्हणायचा, मी तुला कधीच अभ्यास करण्यापासून थांबवणार नाही. उलट मला वाटतं तू तुझं स्वप्न पूर्ण करावंस. त्याचं हे बोलणं ऐकून माझा विश्वास आणखीन वाढायचा. हळूहळू काही दिवस गेले आणि मग एका संध्याकाळी मला वाटलं की आता बाबांशी बोलायलाच हवं. त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी रात्री एकत्र जेवण केलं होतं. जेवण झाल्यावर आई आणि बाबा हॉलमध्ये बसून काहीतरी बोलत होते. दादा त्यावेळी त्याच्या खोलीत होता. मी बराच वेळ विचार करत होते की बोलणं कसं सुरू करायचं. मग धीर करून म्हणाले, आई, बाबा, मला तुमच्या दोघांशी काही बोलायचं आहे. माझा आवाज ऐकून दोघांनी माझ्याकडे पाहिलं. आई म्हणाली, हो बाळा, बोल, काय झालं? मी म्हणाले, मला एक मुलगा आवडतो आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. माझं बोलणं ऐकून दोघं काही क्षण शांत राहिले. बाबांनी माझ्याकडे पाहून विचारलं, तू कोणाबद्दल बोलतेस? कोणाशी लग्न करायचं आहे? मी म्हणाले, बाबा, तो मुलगा खूप चांगला आहे, खूप प्रामाणिक आहे आणि मला तो खरंच खूप आवडतो. बाबांनी पुन्हा विचारलं, शेवटी कोण आहे तो? त्याचं नाव सांग. मी हळू आवाजात म्हणाले, बाबा, त्याचं नाव आर्यन आहे. एवढं ऐकताच बाबांचा चेहरा अचानक बदलला. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. ते मोठ्या आवाजात म्हणाले, तू काय मूर्खपणा करतेस? मी म्हणाले, बाबा, मी खरं बोलते. माझा आर्यनवर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. बाबा म्हणाले, या जगात तुला एक ड्रायव्हरच मिळाला का? तू माझी मुलगी आहेस. तुला माहिती आहे का तू कोणत्या घरात जन्मली आहेस? तू कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहेस आणि तू आमच्या घरच्या ड्रायव्हरशी लग्न करण्याची गोष्ट करतेस. मी म्हणाले, बाबा, मला पैशापेक्षा माझ्या आयुष्यातला आनंद महत्त्वाचा वाटतो आणि मला वाटतं आर्यन माझ्यासाठी योग्य माणूस आहे. बाबा म्हणाले, तुला आता काही समजत नाहीये. हा फक्त वयाचा जोश आहे. काही दिवसांनी तुला समजेल की तू किती मोठी चूक केली आहेस. मी म्हणाले, बाबा, ही काही चूक नाही. मी त्याला बराच काळ ओळखते आणि विचार करून हा निर्णय घेतला आहे. तेवढ्यात दादाही हॉलमध्ये आला आणि त्याने विचारलं, काय झालं? एवढा आवाज का होतोय?
बाबांनी रागात त्याला सगळं सांगितलं. दादाने माझ्याकडे पाहिलं आणि माझं बोलणं समजून न घेता माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. तो म्हणाला, कोमल, तुझं डोकं फिरलं आहे का? मी म्हणाले, समीर दादा, मी आई बाबांशी बोलते, तू मध्ये बोलू नको. मला माझं बोलणं पूर्ण करू दे. पण दादा आणखीन चिडला आणि रागाच्या भरात त्याने माझ्या गालावर एक थप्पड मारली. काही क्षण मी अगदी शांत झाले. लहानपणापासून ज्या भावाने मला नेहमी सांभाळलं, त्याने आज माझ्यावर हात उचलला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी स्वतःला सावरलं आणि म्हणाले, समीर दादा, तू मला मारू शकतो, पण माझा निर्णय बदलू शकत नाही. माझा आर्यनवर खरंच प्रेम आहे आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. दादा म्हणाला, तुला एवढंच प्रेम असेल तर जा त्याच्यासोबत आणि पुन्हा कधी या घराकडे वळूनही पाहू नकोस. बाबांनीही रागात सांगितलं, जर तुला त्याच्यासोबतच राहायचं असेल तर आजपासून तू आमच्यासाठी काहीच नाहीस. या घराशी असलेले सगळे नातेसंबंध तुला तोडावे लागतील आणि लक्षात ठेव, या घराच्या संपत्तीत तुझा काहीही हिस्सा असणार नाही. मी बाबांकडे पाहून म्हणाले, मला तुमची संपत्ती नको बाबा, मला तुमचा आशीर्वाद हवा होता, पण तोही मिळणार नसेल तर मी पैशाशिवायही माझं आयुष्य सुरू करेन. मी आर्यनसोबत राहीन आणि माझं एक नवीन जग तयार करेन. आई आतापर्यंत शांत बसली होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते, पण बाबांसमोर ती काही बोलू शकत नव्हती. मी तिच्या जवळ गेले आणि तिचा हात पकडून म्हणाले, आई, तू काळजी करू नकोस, मी ठीक राहीन. आईने मला मिठी मारली आणि रडत म्हणाली, बाळा, मला माफ कर, मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. मी म्हणाले, आई, यात तुझी काहीच चूक नाही, फक्त तू स्वतःची काळजी घे. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले आणि काही कपडे आणि माझ्या गरजेच्या थोड्या वस्तू एका बॅगेत ठेवल्या. माझी पुस्तकंही सोबत ठेवण्याचा विचार केला, कारण कोणत्याही परिस्थितीत मला माझा अभ्यास सोडायचा नव्हता. जेव्हा मी खाली आले तेव्हा संपूर्ण घरात एक विचित्र शांतता होती. मी एकदा माझ्या घराकडे पाहिलं, तेच घर जिथे मी माझं बालपण घालवलं होतं, त्याच भिंती, त्याच खोल्या, तेच लोक. पण आज सगळं किती बदललं होतं. मला वाटत होतं की बाबा मला थांबवतील, पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. दादाही दुसऱ्या बाजूला उभा होता आणि त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी फक्त राग होता. मी शेवटचं आईकडे पाहिलं आणि मग घराबाहेर पडले. माझी पावलं जड झाली होती, पण मी मागे वळून पाहिलं नाही, कारण मला भीती होती की एकदा मागे पाहिलं तर कदाचित मी माझा निर्णय बदलून टाकेन. बाहेर आर्यन माझी वाट पाहत होता. त्याने मला पाहताच तो माझ्याजवळ आला आणि माझी बॅग स्वतःच्या हातात घेतली. त्याने विचारलं, सगळं ठीक आहे? मी फक्त एवढंच म्हणाले, आता मी तुझ्यासोबत आहे आणि मला दुसऱ्या कशाचीच गरज नाही. त्याने माझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले, पण काही विचारलं नाही, फक्त माझ्यासोबत चालत राहिला. आर्यन मला शहरातल्या एका छोट्या वस्तीत घेऊन गेला. तिथे एक छोटंसं घर होतं. घर खूप मोठं नव्हतं, पण स्वच्छ होतं. त्याने दरवाजा उघडून म्हटलं, हे आपलं घर आहे. मी काही क्षण त्या छोट्या घराकडे पाहत राहिले. माझ्या मनात एका बाजूला जुन्या घराच्या आठवणी होत्या आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन आयुष्य माझ्यासमोर उभं होतं. आर्यनने माझ्यासाठी पाणी आणलं आणि म्हणाला, तू थकली असशील, थोडा आराम कर. मी म्हणाले, तू माझ्याशी एवढं चांगलं का वागतोयस? मी आता तुझ्यासारखी एक साधी मुलगी आहे. तो हसून म्हणाला, माझ्यासाठी तू नेहमीच खास राहशील. मी त्याच्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला की कदाचित आता मला अशाच आयुष्यात राहावं लागेल, जिथे ना मोठं घर असेल, ना खूप पैसा असेल आणि ना लहानपणापासून सवय असलेल्या सगळ्या सुखसोयी असतील. पण माझ्यासोबत आर्यन होता आणि मला ते सगळ्यात मोठं सुख वाटत होतं. मी स्वतःशी म्हणाले की पुढे कितीही अडचणी आल्या तरी मी माझं शिक्षण पूर्ण करेन, माझं स्वप्न पूर्ण करेन आणि आर्यनसोबत मिळून माझं आयुष्य माझ्या पद्धतीने उभं करेन. मला माहिती नव्हतं की ज्या प्रेमाला मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद समजत होते, त्यामागेही काही अशी सत्य लपलेली आहेत ज्याबद्दल मला पूर्णपणे काहीच माहिती नव्हती. आणि येणारा काळ माझ्या या नवीन आयुष्याचं खरं रूप माझ्यासमोर आणणार होता. मग मी आर्यन जवळ जाऊन बसले. तो माझ्यासाठी उठून पाणी घेऊन आला आणि माझ्या हातात ग्लास देत म्हणाला, आधी पाणी पी, तू सकाळपासून खूप त्रासात आहेस. मी पाणी प्यायले आणि त्याच्याकडे पाहून म्हणाले,
आर्यन, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तो म्हणाला, हो सांगा, काय झालं? मी म्हणाले, बघ, आता आपल्याला मिळून आपलं घर चालवायचं आहे आणि मी तुझ्यावर ओझं नाहीये. मला वाटतं आपण दोघांनी मिळून आपलं आयुष्य पुढे न्यायला हवं. मी माझं शिक्षणही पूर्ण करेन आणि सोबत काही पैसेही कमवेन, जेणेकरून घरच्या खर्चात तुला माझी मदत होईल. त्याने माझे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला, हो, नक्की. तुला जे करायचं आहे ते कर. मी तुला कधीच थांबवणार नाही. उलट मला वाटतं तू तुझं स्वप्न पूर्ण करावंस. त्याचं बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं. कारण घर सोडल्यानंतर माझ्या मनात सगळ्यात मोठी भीती हीच होती की माझा अभ्यास मध्येच थांबेल. मी म्हणाले, मला अभ्यास सोडायचा नाही आणि त्यासोबत असं काही काम करायचं आहे जे मी घरातूनच करू शकेन, जेणेकरून तुलाही मदत होईल आणि माझ्या खर्चासाठी मला कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. तो म्हणाला, मग तू काय करू शकतेस याचा विचार कर. मी म्हणाले, मी विचार केला आहे. मी ऑनलाईन काम सुरू करेन. कारण माझ्याकडे फोन आहे आणि मला लिहिण्याचं कामही आवडतं. मी ऑनलाईन कंटेंट रायटिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम करू शकते. सुरुवातीला कदाचित जास्त पैसे मिळणार नाहीत, पण मी मेहनत केली तर हळूहळू काम वाढू शकतं. आर्यनने माझं बोलणं लक्ष देऊन ऐकलं आणि म्हणाला, मला तुझी कल्पना खूप आवडली. तू नक्की सुरू कर आणि मीही माझ्यासाठी चांगली नोकरी शोधतो. मग आपण दोघं मिळून आपलं घर चालवू. त्याचं बोलणं ऐकून मला मनातून खूप धीर आला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या फोनवर काम शोधायला सुरुवात केली. मी वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या कामाबद्दल माहिती पाठवली आणि छोट्या छोट्या ग्राहकांशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला मला खूप अडचण आली, कारण काम कुठून मिळेल आणि एखाद्याला माझं काम कसं दाखवायचं हेच मला समजत नव्हतं. पण मी हार मानली नाही. मी माझ्या जुन्या प्रोजेक्टचे काही नमुने तयार केले आणि लोकांना पाठवायला सुरुवात केली. हळूहळू मला छोटी छोटी कामं मिळू लागली. कोणी आपल्या व्यवसायासाठी सोशल मीडिया पोस्ट लिहून घ्यायचं, तर कुणाला कॅप्शन तयार करून हवं असायचं. कुणाला पोस्टसाठी नवीन कल्पना हव्या असायच्या, तर कुणाला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर रोजचा कंटेंट टाकून घ्यायचा असायचा. मी फोनवरूनच ग्राहकांशी बोलायचे, त्यांचं काम समजून घ्यायचे आणि वेळेनुसार पोस्ट तयार करून त्यांना पाठवायचे. सुरुवातीला एक काम करायला मला खूप वेळ लागायचा, पण अनुभव वाढत गेला तशी मी कामं लवकर आणि चांगल्या पद्धतीने करू लागले. माझं काम काही ग्राहकांना आवडू लागलं आणि त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांनाही माझ्याबद्दल सांगितलं. त्यामुळे हळूहळू मला नवीन कामं मिळू लागली. दिवसा मी अभ्यास करायचे आणि मोकळ्या वेळेत ऑनलाईन काम करायचे. अनेकदा रात्री उशिरापर्यंत बसूनही काम करावं लागायचं, पण मला थकवा कमी जाणवायचा. कारण मला माहिती होतं की मी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते. मला माझ्या आईबाबांची आठवण नक्की यायची, पण मी स्वतःला समजावायचे की मी जो मार्ग निवडला आहे त्यात मला मेहनत करावीच लागेल. काही महिन्यात माझ्याकडे एवढं काम येऊ लागलं की मी दर महिन्याला साधारण 30 ते 40 हजार रुपये कमवू लागले. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, कारण फक्त फोन आणि माझ्या मेहनतीच्या जोरावर मी घर बसले एवढे पैसे कमवू शकेल असा मी कधीच विचार केला नव्हता. पहिल्यांदा माझ्या अकाउंटमध्ये माझ्या मेहनतीचे पैसे आले तेव्हा मला खूप आनंद झाला. मी आर्यनला सांगितलं तेव्हा तोही खूप खुश झाला आणि म्हणाला, मला तुझा अभिमान आहे. मी म्हणाले, ही तर फक्त सुरुवात आहे. मी पुढे आणखीन मेहनत करेन आणि एक दिवस माझं शिक्षण पूर्ण करून एक चांगली सॉफ्टवेअर इंजिनियरही बनेन. तो म्हणाला, मला पूर्ण विश्वास आहे की तू तुझं स्वप्न नक्की पूर्ण करशील. आर्यनचं बोलणं ऐकून मला वाटायचं की मी योग्य माणसावर विश्वास ठेवला आहे. तो माझं प्रत्येक बोलणं लक्ष देऊन ऐकायचा आणि जेव्हा जेव्हा मी एखाद्या कामामुळे त्रासलेले असायचे तेव्हा तो मला सल्ला द्यायचा. अनेकदा एखाद्या ग्राहकांसोबत काम करताना मला अडचण आली तर मी त्याच्याशी बोलायचे आणि तो त्याच्या पद्धतीने मला समजावून सांगायचा की शांतपणे कसं बोलायचं आणि काम वेळेत कसं पूर्ण करायचं. त्याचं हे बोलणं मला आवडायचं आणि मला वाटायचं की आम्ही दोघं खरंच एकमेकांचा आधार बनलो आहोत. याच काळात आर्यनही स्वतःसाठी नोकरी शोधू लागला होता. काही दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याला एका कपड्यांच्या शोरूममध्ये चांगली नोकरी मिळाली. त्याने मला सांगितलं तेव्हा मलाही खूप आनंद झाला. मी म्हणाले, आता तर आपलं आयुष्य आणखीन छान होईल. तो म्हणाला, हो, आता आपण दोघं मिळून आपलं घर चांगलं चालू शकू. आम्ही आमच्या इच्छेने लग्नही केलं होतं
आम्ही कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज केलं. त्या दिवशी आमच्याकडे मोठी पार्टी करण्याइतके पैसे नव्हते, पण तरीही मी खूप खुश होते. कारण मला वाटत होतं की आता मी आणि आर्यन कायम एकत्र राहू. आम्ही एकमेकांसमोर वचन दिलं होतं की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपण एकमेकांची साथ सोडणार नाही. लग्नानंतर आमचं छोटंसं घर मला खूप आवडू लागलं. सकाळी मी माझा अभ्यास आणि काम करायचे आणि आर्यन नोकरीवर जायचा. संध्याकाळी तो परत आला की आम्ही दोघं एकत्र बसून जेवायचो आणि दिवसभराच्या गप्पा मारायचो. सुरुवातीला सगळं खूप छान चाललं होतं, पण काही काळानंतर माझ्या लक्षात आलं की आर्यन अनेकदा उशिरा घरी येऊ लागला आहे. आधी तो उशिरा येणार असेल तर स्वतःहून फोन करून सांगायचा की आज दुकानात काम जास्त आहे, त्यामुळे उशीर होईल. पण हळूहळू त्याने फोन करणंही कमी केलं. अनेकदा रात्र खूप व्हायची आणि मी जेवण बनवून त्याची वाट पाहत बसायचे. तो घरी आला की मी विचारायचे, तू एवढा वेळ कुठे होतास? तो नेहमी म्हणायचा, तुला माहिती आहे ना, कपड्यांच्या शोरूममध्ये किती गर्दी असते. कधी एखादा ग्राहक येतो, कधी दुसरा ग्राहक येतो, कधी स्टॉकचं काम निघतं, त्यामुळे मी कामातच अडकून राहतो. मी म्हणायचे, अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही. मला माहिती आहे तू मेहनत करतोयस आणि घरासाठीच तर करतोयस. त्याचं बोलणं ऐकून मी जास्त प्रश्न विचारत नव्हते आणि त्याच्यासाठी जेवण गरम करून ठेवायचे. आम्ही दोघं जेवायचो आणि मग झोपायचो. मला वाटायचं की कदाचित नवीन नोकरी आहे म्हणून त्याला जास्त वेळ द्यावा लागत असेल. मीही माझ्या कामात व्यस्त होऊ लागले होते, कारण माझे ग्राहक वाढत होते आणि अभ्यासही सुरू होता. अनेकदा मी स्वतःच एवढी व्यस्त असायचे की रात्र कधी झाली हेही मला कळायचं नाही. पण काम संपून मी आर्यनची वाट पाहायचे तेव्हा मनात एक आनंद असायचा की तो येईल आणि आम्ही दोघं थोडा वेळ बसून गप्पा मारू. हळूहळू आमचं छोटंसं घर मला खूपच आवडू लागलं होतं, कारण तिथली प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्या मेहनतीने तयार केली होती. एक दिवस मी माझ्या कमाईतून घरासाठी काही सामान घेतलं तेव्हा आर्यन गमतीने म्हणाला, आता तर आपलं घरही हळूहळू मोठ्या लोकांच्या घरासारखं दिसायला लागलं आहे. मी हसून म्हणाले, अजून खूप काही करायचं आहे. मला वाटतं एक दिवस आपलं स्वतःचं मोठं घर असावं आणि त्यात आई बाबाही यावेत. तेव्हा कदाचित बाबा माझ्यावर रागवलेले नसतील. आर्यनने माझ्याकडे पाहिलं, पण त्यावेळी त्याने काहीही बोललं नाही. मीही त्याच्या शांत राहण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण माझ्या मनात अजूनही माझ्या कुटुंबाच्या आठवणी होत्या. मला वाटत होतं की एखाद्या दिवशी माझे आई बाबा मला माफ करतील आणि मी त्यांना सांगू शकेन की मी आयुष्यात जो निर्णय घेतला होता तो फक्त हट्टामुळे घेतलेला नव्हता, तर मला खरंच आनंदी राहायचं होतं. मला माहिती नव्हतं की पुढे माझ्या आयुष्यात काय होणार आहे आणि आर्यनच्या उशिरा घरी येण्याची ही छोटीशी गोष्ट हळूहळू माझ्यासाठी अशा प्रश्नात बदलणार होती ज्याचं उत्तर कदाचित माझं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. पण त्यावेळी मला या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. माझ्यासाठी आर्यन अजूनही तोच माणूस होता ज्याच्यासाठी मी माझं घर सोडलं होतं आणि ज्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मी त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत राहिले आणि बाहेरून पाहिलं तर आम्ही एका छोट्याशा घरात आनंदी पती पत्नीप्रमाणे आयुष्य जगत होतो. मग नेहमीप्रमाणे आमचं आयुष्य चालू होतं. बाहेरून सगळं अगदी सामान्य दिसत होतं. मी माझ्या अभ्यासात आणि ऑनलाईन कामात व्यस्त असायचे आणि आर्यन रोज सकाळी शोरूममध्ये जायचा, मग संध्याकाळी परत यायचा आणि आम्ही दोघं एकत्र बसून जेवायचो. हळूहळू आमचं छोटंसं आयुष्यही मला खूप आवडू लागलं होतं. पण त्या दिवशी सकाळपासूनच मला आर्यन काहीसा त्रासलेला वाटत होता. तो वारंवार त्याचा फोन पाहत होता आणि जणू काहीतरी विचारात हरवला होता. मी त्याला विचारलं, काय झालं? काही अडचण आहे का? तू एवढा त्रासलेला का दिसतोयस? त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसून म्हणाला, नाही, काही नाही, तू काळजी करू नकोस. मी म्हणाले, पण तुझ्या चेहऱ्यावरून काहीतरी झालंय असं दिसतंय. तो म्हणाला, खरंच काही झालेलं नाही, आज फक्त काम थोडं जास्त आहे. चल, मी शोरूमला जातो, तू वेळेवर जेवून घे आणि कदाचित मला रात्री यायला उशीर होईल. मी म्हणाले, ठीक आहे, पण उशीर झाला तर मला फोन नक्की कर. त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं, हो नक्की करेन. मग त्याने आपली बॅग घेतली आणि घरातून बाहेर पडला. मी त्याला दरवाजापर्यंत सोडायला आले आणि तो गल्लीच्या बाहेर जाईपर्यंत तिथेच उभी राहिले. तो गेल्यानंतर मी परत खोलीत आले आणि माझ्या कामाला लागले. त्या दिवशी माझ्याकडेही खूप काम होतं.
त्यामुळे सकाळपासून मी फोन आणि लॅपटॉपमध्ये व्यस्त होते. एका ग्राहकाचं काम पूर्ण करायचं होतं, मग दुसऱ्या ग्राहकासाठी पोस्ट तयार करायची होती आणि त्यासोबत माझा अभ्यासही करायचा होता. त्यामुळे काही वेळ माझं लक्ष आर्यनकडे गेलंच नाही. पण संध्याकाळ होत आली तसं मला त्याची आठवण येऊ लागली. मी विचार केला की आज सकाळपासून तो त्रासलेला होता. कदाचित शोरूममध्ये काम जास्त असेल. मी त्याच्यासाठी जेवण बनवलं आणि मग त्याची वाट पाहू लागले. हळूहळू संध्याकाळ झाली आणि रात्रही झाली, पण आर्यन अजून घरी आला नव्हता. मी विचार केला की कदाचित आज खरंच काम जास्त असेल, म्हणून उशीर होत असेल. मी त्याला फोन केला, पण त्याचा फोन बंद येत होता. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित फोनची बॅटरी संपली असेल. थोड्या वेळाने पुन्हा फोन केला, पण यावेळीही फोन बंद होता. आता माझ्या मनात थोडी चिंता सुरू झाली. मी स्वतःला समजावलं की उगाच काळजी करण्याची गरज नाही. कदाचित शोरूममध्ये काम जास्त असेल किंवा फोनची बॅटरी संपली असेल. पण रात्र वाढत गेली तशी माझी बेचैनीही वाढत गेली. मी वारंवार दरवाजाकडे पाहायचे आणि विचार करायचे की आता आर्यन येईल. पण बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडला नाही. मी जेवण झाकून ठेवलं आणि सोफ्यावर बसून त्याची वाट पाहू लागले. रात्र खूप झाली होती, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. मी अनेकदा त्याचा नंबर लावला, पण प्रत्येक वेळी फोन बंदच येत होता. आता मला खरंच भीती वाटू लागली. माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. मी विचार करत होते की कुठे त्याचा अपघात तर झाला नसेल, त्याच्यासोबत काही चुकीचं तर झालं नसेल. तो एवढ्या उशिरापर्यंत कुठे असू शकतो. मी स्वतःला समजावत होते की असं काही झालं नसेल, पण माझं मन काहीही मानायला तयार नव्हतं. मला संपूर्ण रात्र नीट झोप लागली नाही. कधी दरवाजाजवळ जाऊन बाहेर पाहायचे, कधी फोन हातात घेऊन त्याचा नंबर लावायचे आणि कधी फक्त एवढीच प्रार्थना करायचे की आर्यन जिथे कुठे असेल तिथे ठीक असावा आणि लवकर घरी परत यावा. रात्र कधी संपली हे मला कळलंच नाही. सकाळचा सूर्य उगवला, पण आर्यन अजूनही परतला नव्हता. मी पूर्णपणे थकले होते, पण तरीही माझ्या डोळ्यात झोप नव्हती. मी घराच्या गेटजवळ उभी राहून रस्त्याकडे पाहत होते. येणाऱ्या प्रत्येक गाडीत मला वाटायचं की कदाचित आर्यन आला आहे, पण प्रत्येक वेळी माझी आशा तुटायची. मी परत आत आले आणि सोफ्यावर बसले. माझं डोकं खूप जड झालं होतं आणि डोळेही मिटू लागले होते. कदाचित संपूर्ण रात्र जागल्यामुळे अचानक मला झोप लागली. तेवढ्यात काही वेळाने घराची बेल वाजली. बेलचा आवाज ऐकताच माझी झोप उघडली आणि मी लगेच उठून दरवाजाजवळ धावले. माझ्या मनात फक्त एवढंच होतं की कदाचित आर्यन परत आला असेल. मी पटकन दरवाजा उघडला आणि समोर उभ्या असलेल्या माणसाला पाहून काही क्षण अगदी शांत झाले. माझ्या समोर आर्यन उभा होता, पण त्याने रोज शोरूमला जाताना घातलेले कपडे घातले नव्हते. त्याने पोलिसांचा गणवेश घातला होता. त्याला पाहताच मी हैराण झाले. मला काहीच समजत नव्हतं की मी काय पाहते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे असं मला वाटलं. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, आर्यन, तू पोलिसांच्या गणवेशात? काय झालं? तू माझ्यासोबत काही गंमत करतोयस का? तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, नाही कोमल, आज मला तुला असं सत्य सांगायचं आहे जे मी आतापर्यंत तुझ्यापासून लपवून ठेवलं आहे. मी घाबरून विचारलं, कसले सत्य? तू मला घाबरवतोयस का? आत ये आणि मला सांग, शेवटी झालं तरी काय? तो आत आला आणि काही वेळ माझ्या समोर उभा राहिला. मग म्हणाला, मी कोणताही ड्रायव्हर नाही आणि मी गरीब मुलगाही नाही. मी IPS ऑफिसर आर्यन देशमुख आहे. हे ऐकताच मी जणू जागच्या जागी थांबले. मी त्याच्याकडे पाहिलं आणि माझ्या तोंडून फक्त एवढंच निघालं, मी जे ऐकलं ते खरं आहे ना? तू IPS ऑफिसर आहेस? तो म्हणाला, हो. आणि मी बऱ्याच काळापासून अशा एका प्रकरणावर काम करत होतो ज्यामुळे मला तुमच्या घरी ड्रायव्हर म्हणून यावं लागलं. मी म्हणाले, पण का? तो म्हणाला, तुझ्या बाबांच्या व्यवसायाबद्दल आमच्या टीमला काही काळापासून संशय होता. आम्हाला माहिती मिळाली होती की त्या व्यवसायाच्या आड काही बेकायदेशीर काम सुरू असण्याची शक्यता आहे. तपास करताना तुझ्या भावाचं, समीरचं नाव वारंवार समोर येत होतं. आम्हाला संशय होता की तुझ्या भावाचा अशा काही लोकांशी संपर्क आहे जे बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होते, पण आमच्याकडे पक्के पुरावे नव्हते. त्यामुळे मला तुमच्या घरी राहून आतली माहिती समजून घेण्याचं आणि सत्यापर्यंत पोहोचण्याचं काम देण्यात आलं होतं. मी हैराण होऊन विचारलं, म्हणजे तू आमच्या घरी फक्त ह्याच कारणासाठी आला होतास? तो म्हणाला,
हो, सुरुवातीला मी फक्त माझ्या कामासाठी तुमच्या घरी आलो होतो. जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या घरी आलो, तेव्हा तू माझ्यासाठी फक्त त्या कुटुंबातील मुलगी होतीस, ज्यांची चौकशी सुरू होती. मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि मी माझं काम पूर्ण करण्यासाठी तिथे आलो होतो. मी तुझ्या बाबांवर आणि तुझ्या भावावर दोघांवरही लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. पण हळूहळू मला समजलं की तुझ्या बाबांचा या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही हात नाही. ते आपल्या व्यवसाय प्रामाणिकपणे चालवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या मागे समीर काय करत आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. हे ऐकून माझे डोळे भरून आले. मला आठवायला लागलं की बाबा त्यांच्या व्यवसायासाठी किती मेहनत करायचे आणि अनेकदा किती त्रासलेले दिसायचे. पण त्यांच्या स्वतःच्या कंपनीतच त्यांच्यासोबत एवढा मोठा विश्वासघात होत आहे याचा मी कधीच विचार केला नव्हता. आर्यन पुढे म्हणाला, जेव्हा माझा समीरवरचा संशय आणखीन वाढला तेव्हा मी त्याच्या हालचालींबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. मी थेट त्याच्या समोर जाऊन काही करू शकत नव्हतो, कारण त्याला मी पोलीस अधिकारी असल्याचं कळलं असतं तर तो सावध झाला असता आणि आमच्याकडची माहितीही संपली असती. त्यामुळे मला खूप काळजीपूर्वक काम करावं लागलं. त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांबद्दल माहिती गोळा केली, त्याच्या काही संशयास्पद बैठकीचे पुरावे गोळा केले आणि आमच्या टीमने अनेक गोष्टीची चौकशी केली. हळूहळू आमच्याकडे त्याच्या विरुद्ध बरेच पुरावे जमा झाले, पण पूर्ण प्रकरण स्पष्ट होईपर्यंत मला काहीही करायचं नव्हतं. मी विचारलं, पण दादाला तुझ्यावर संशय आला नाही की तू पोलिसात आहेस? तो म्हणाला, नाही, कारण मी सतत सगळ्यांना दिसत असलेलीच भूमिका निभावत होतो. मी तुला कॉलेजला घेऊन जायचो आणि परत आणायचो आणि कधी कधी समीर मला ऑफिसच्या कामासाठी बोलवायचा. त्याचवेळी मला त्याच्या हालचालींबद्दल माहिती गोळा करण्याची संधी मिळायची. मी म्हणाले, म्हणजे जेव्हा तू मला कॉलेजला सोडायला यायचास तेव्हाही तू तुझं कामच करत होतास? तो म्हणाला, सुरुवातीला हो, पण नंतर सगळं बदललं. मी विचारलं, कसं? त्याने माझ्याकडे पाहून सांगितलं, कारण हळूहळू माझ्या नजरेसमोर तू फक्त त्या घरची मुलगी राहिली नाहीस, तू माझ्यासाठी अशी व्यक्ती झालीस जिची मला खरंच काळजी वाटू लागली. तुझ्यासोबत वेळ घालवताना तुझा अभ्यास, तुझी स्वप्न आणि तुझे विचार मला समजू लागले आणि मला कधी तुझी आवड निर्माण झाली हे मलाच कळलं नाही. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच वेळी माझ्या मनात त्या सगळ्या गोष्टी फिरू लागल्या, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला माझ्या मनातलं सांगितलं होतं. आर्यन म्हणाला, मी ठरवलं होतं की माझं काम पूर्ण होईपर्यंत मी तुला काहीच सांगणार नाही, पण त्याआधीच तू माझ्याशी लग्नाबद्दल बोललीस आणि मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मीही तुला माझ्या मनातलं सांगितलं, पण त्यानंतर जे घडलं त्याची मला अपेक्षा नव्हती. मी म्हणाले, तू माझ्यासाठी तुझं घर सोडायला तयार झालास. तो म्हणाला, मला तुला एकटं सोडायचं नव्हतं, पण त्याचवेळी मला माझं कामही पूर्ण करायचं होतं. म्हणून मी तुला त्या छोट्या घरात घेऊन आलो होतो. ते माझं स्वतःचं घर नव्हतं. चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण सुरक्षित राहावं म्हणून मी ते काही काळासाठी भाड्याने घेतलं होतं. त्याचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे शांत झाले. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या जुन्या गोष्टी एकाच वेळी माझ्या समोर फिरत असल्यासारखं वाटत होतं. मी त्याला विचारलं, पण तू मला आधी का नाही सांगितलंस? तो म्हणाला, कारण मी तुला आधी सांगितलं असतं तर तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला असता आणि माझ्या संपूर्ण कामावर परिणाम झाला असता. मला आधी तुझ्या भावाविरुद्ध पक्के पुरावे मिळवायचे होते आणि त्यानंतरच तुला सगळं सत्य सांगायचं होतं. पण परिस्थिती अशी झाली की मला काल रात्री संपूर्ण टीमसोबत कारवाई करावी लागली. समीर बाहेरच्या काही लोकांसोबत मोठा व्यवहार करणार होता. आमची टीम आधीपासून तयार होती. आमच्याकडे आवश्यक पुरावे आहेत याची खात्री होताच आम्ही कारवाई केली आणि समीरला अटक करण्यात आली. याच कारणामुळे मी संपूर्ण रात्र तुझ्याकडे येऊ शकलो नाही. मी संपूर्ण रात्र त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा फोन बंद होता. आता मला समजत होतं की तो कुठे होता आणि का येऊ शकला नव्हता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, आर्यन, मला तुझ्यावर रागही येतोय, कारण तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवलीस, पण तू असं का केलंस हेही मला समजतंय. तो म्हणाला, मला माफ कर कोमल, तुला फसवण्याचा माझा हेतू नव्हता. मला फक्त तुला सुरक्षित ठेवायचं होतं. मी म्हणाले, मला फक्त एवढंच दुःख आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू तुझ्या आयुष्यातलं एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलंस. त्याने माझा हात पकडून म्हटलं,
आता मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही. तेवढ्यात तो म्हणाला, आणखीन एक गोष्ट आहे आणि कदाचित ती तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असेल. मी विचारलं, काय? तो म्हणाला, तुझ्या आईबाबांना आता सगळं सत्य कळलं आहे. मी त्यांना सांगितलं की या संपूर्ण प्रकरणात तुझ्या बाबांची काहीही चूक नव्हती आणि तुझ्या भावाने त्यांच्या माहितीशिवाय हे सगळं केलं होतं. मी तुला त्यांच्याकडे घेऊन जायला आलो आहे. हे ऐकताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येत होती. अनेकदा मला वाटलं होतं की ते मला कधीच माफ करणार नाहीत. पण त्या दिवशी आर्यन मला त्यांच्याकडे घेऊन गेला तेव्हा आईने मला पाहताच रडायला सुरुवात केली आणि मला घट्ट मिठी मारली. मीही तिच्या गळ्यात पडून खूप रडले. आई वारंवार म्हणत होती, बाळा, मला माफ कर. त्या दिवशी मी तुझ्यासाठी काहीच करू शकले नाही. मी म्हणाले, आई, तुझी काहीच चूक नव्हती. बाबा काही अंतरावर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ते हळूहळू माझ्या जवळ आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, मला माहिती नव्हतं की माझा स्वतःचा मुलगा माझ्या मागे एवढ्या मोठ्या गोष्टीत सहभागी आहे. मला नेहमी वाटायचं की मी माझं कुटुंब आणि व्यवसाय सांभाळतोय, पण माझ्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेतला जातोय याची मला कल्पनाच नव्हती. मी बाबांना मिठी मारली आणि इतके दिवस माझ्या मनात साचलेलं दुःख जणू सगळं बाहेर आलं. समीरला त्याने केलेल्या कामाची कायदेशीर शिक्षा मिळत होती आणि यावेळी बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्याने केलेल्या गोष्टीची जबाबदारी त्यालाच घ्यावी लागेल. आर्यनच्या तपासामुळे सत्य सगळ्यांसमोर आलं आणि बाबांवरचा संशयही दूर झाला. मलाही समजलं की ज्या घरातून मी रागात बाहेर पडले होते तिथे अशा अनेक गोष्टी होत्या ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. मी माझ्या आईबाबांसोबत पुन्हा राहू लागले आणि आर्यनही आता माझ्यासमोर त्याच्या खऱ्या रूपात होता. आम्ही दोघांनी पुन्हा नव्याने आयुष्य सुरू केलं. आता माझ्यासाठी तो फक्त माझ्या प्रेमाचा माणूस नव्हता, तर असा माणूस होता ज्याने स्वतःच्या कामाच्या मध्येही माझ्या सुरक्षितेची आणि माझ्या स्वप्नांची काळजी घेतली होती. मी माझं शिक्षण पुन्हा पूर्ण मेहनतीने सुरू केलं आणि माझं ऑनलाईन कामही सुरू ठेवलं. बाबांनीही मला कधी काम करण्यापासून थांबवलं नाही आणि आई माझ्यासाठी आधीसारखं जेवण बनवून माझी वाट पाहायची. घरात खूप काही बदललं होतं, पण हळूहळू सगळं ठीक होऊ लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आमच्या कुटुंबात कोणतंही खोटं राहिलं नव्हतं. आम्ही सगळे एकमेकांशी मोकळेपणाने बोलत होतो आणि समीरमुळे जो विश्वास तुटला होता तो हळूहळू पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत होतो. आर्यनही आता घरी आला की पोलिसांची नोकरी आणि त्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलायचा आणि मी त्याला माझ्या कामाबद्दल आणि अभ्यासाबद्दल सांगायचे. कधी कधी मी विचार करायचे की जर त्या दिवशी आर्यन माझ्या घरी ड्रायव्हर बनून आला नसता तर कदाचित माझं आयुष्य कधीच या वळणावर आलं नसतं. पण कदाचित आयुष्याने आमच्यासाठी हाच मार्ग निवडला होता. मला माझं कुटुंब पुन्हा मिळालं, माझं स्वप्न पुन्हा हातात आलं आणि ज्या माणसावर मी मनापासून प्रेम करत होते त्याची साथही मला मिळाली. आता आम्ही सगळे एकत्र एका कुटुंबासारखे राहू लागलो होतो आणि मला समजलं होतं की आयुष्यात फक्त पैसा आणि मोठं घरच महत्त्वाचं नसतं, तर सत्य, नात्यांमधला विश्वास आणि एकमेकांची साथही तितकीच महत्त्वाची असते. आणि त्या दिवसानंतर मी ठरवलं की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी मी माझी स्वप्न पूर्ण करेन आणि माझ्या कुटुंबासोबत मिळून माझं आयुष्य आनंदी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मित्रांनो, कोमलच्या आयुष्यात आलेले ह्या अनपेक्षित वळणाने आपल्याला एक गोष्ट जाणवते. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला ज्या नजरेनं पाहतो त्यामागची खरी बाजू आपल्याला माहीतच नसते. पण वेळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो आणि लपलेली सत्यही कधीतरी समोर येतात. कोमलनेही अनेक चढ उतार पाहिले, पण तिने स्वतःची ओळख, आपली स्वप्न कधी सोडली नाहीत. शेवटी तिला तिच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि तिच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. तुम्हाला कोमलची ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन कथांसाठी रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.